माझे नाव लावण्य लक्ष्मी माळे. शाळेचे नाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नळणी नंबर 1. मी आता 6वीत शिकते. आजच्या आपल्या उपक्रमाचे नाव आहे शेणापासून गोवऱ्या निर्मित व त्यातून रोजगार निर्मित. भारत हा कृषीप्रधान देश आहे. गावामध्ये पशुपालन हे प्रमुख उत्पादनाचे साधन आहे. गाई म्हशींच्या शेणापासून मुख्य पारंपरिक पद्धतीने गोवऱ्या तयार केल्या जातात. या गोवऱ्याचा वापर इंधन, खत व धार्मिक कार्यासाठी केला जातो. लोकल फॉर व्होकल या संकल्पनेतून व्यवसायाला आधुनिक व आर्थिक दिशा मिळत आहे. गोवऱ्या निर्मित प्रकारे गाईचे शेण एकत्र करून त्यात किंचित भुसा किंवा गवत मिसळतात. हाताने किंवा सायांच्या साहाय्याने गोवऱ्या करून उन्हात वाळवतात. त्या वाळल्यानंतर गोवऱ्या वापरण्यासाठी तयार होतात. पर्यावरणपूरक उपयोग. गोवऱ्या जळल्यानंतर कार्बनाचे प्रमाण कमी उत्तेजित होते. त्या जैविक खत म्हणूनही उपयुक्त असतात. प्लॅस्टिक व कोळसाला पर्यायाला म्हणून गोवऱ्यांचा वापर पर्यावरणासाठी हितकारक आहे. रोजगार निर्मिती. ग्रामीण महिलांसाठी गोवऱ्या निर्मिती ते लघुउद्योगाचे साधन आहे. एकत्र लघुउद्योग करून स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होऊ शकते. तयार गोवऱ्या शहरांमध्ये पॅक करून विकल्यास चांगला नफा मिळतो. शेणापासून तयार गोवऱ्या हे संपूर्णपणे स्वदेशी व स्थानिक उत्पादन आहे. त्यामुळे देशी उद्योग वाढतो, आयात कमी होते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होते. विक्री. शेणापासून तयार होणाऱ्या गोवऱ्या आपण आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये देखील विकू शकतो. तसेच आजकाल जसे आपण एरवादी वस्तू इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन घर बसल्या मागवू शकतो, तशा प्रकारे गावाच्या गोवऱ्या देखील आपण ॲमेझॉन, फ्लिपकार्टच्या माध्यमातून ऑनलाईन विकू शकतो व त्यातून आपल्या गावात नवनवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील व गावातील तरुण गावातच राहील. म्हणूनच महात्मा गांधींनी देरवील म्हटले होते की गावाकडे चला, खेडी स्वयंपूर्ण झाली पाहिजे.